राज्यामध्ये 7, 8, 9, 10 जूनच्या दरम्यान भाग बदलत पाऊस पडणार आहे, जोराचा पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात. पण 6, 7, 8, 9, 10चा जून प्रत्येक गावाला एकदा पाऊस येऊन जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हा पाऊस पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा सगळीकडे पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. 13 तारीख म्हणजे 13 जून, 15, 13, 14, 15, 16, 17च्या दरम्यान राज्यात जोराचा पाऊस पडणार आहे, मुसळधार पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात आजपासून सांगतो की 5 तारखेपासून आज बऱ्याच भागात पावसाला सुरुवात होणार आहे. 6 जूनला आणखी खूप ठिकाणी पाऊस सुरू होणार आहे. 7ला आणखीन बराच भाग व्यापणार आहे. 8ला दररोज परत वाढणार आहे. 9ला आणखीन बऱ्याच ठिकाणी जाणार आहे. 10ला जाणार आहे, 11ला जाणार आहे, 12ला जाणार आहे. म्हणजे सांगायचं झालं तर पाऊस आता हळूहळू सुरू झाला म्हणून हे लक्षात येतं. पण 7, 8, 9चा थोडा जास्त पडणार आहे आणि 13 ते 18चा मात्र जरा खूपच पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. ज्यांच्या शेतकऱ्याचं शेतं दुरुस्त करायचे राहिले असेल, तुम्ही आणि 2-3 दिवस राहिले, या 2-3 दिवसामध्ये शेतं दुरुस्त करून घ्या. पण राज्यात मात्र म्हणजे आज आहे 5 पासूनच बऱ्याच ठिकाणी आज पावसाला सुरुवात होईल. 6ला वाढत जाईल, 7ला वाढत जाईल, 8ला वाढत जाईल, 9, 10, 11 असा पाऊस पडतच राहणार आहे. दररोज वेगवेगळा भाग घेत राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. त्याच्यानंतर 13 ते 18चा देखील खूप पडणार आहे म्हणून हे लक्षात येतात. आणि बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात होईल. ते पाहुणे म्हणते आमच्या इकडे पाऊस पडला, ते म्हणते आमच्या इकडे पाऊस पडला, अशी परिस्थिती चालू राहणार आहे म्हणून हे लक्षात येतात. अचानक वातावरण बदल झाला लगेच तुझा एक मेसेज दिला जाईल.